कोरोनाचा काळ किंवा नुकतीच झालेली विमान दुर्घटना अशा घटना आपल्याला क्षणभर शांत बसून विचार करायला भाग पाडतात की आयुष्य म्हणजे काय आणि आयुष्यात महत्त्वाचं काय आहे. खरं तर आयुष्य खूप नाजूक आहे आणि सगळ्यात मौल्यवान आहेत ती नाती. म्हणजे जेव्हा अशी काहीतरी दुर्घटना घडते, असं काहीतरी आपण वाचतो पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं खरा अर्थ आयुष्याचा, आनंदाचा, नातेसंबंधांचा आणि आयुष्यात असलेल्या माणसांचा. कोणतीही घटना आपल्याला क्षणभर हेलावून टाकते. आपल्या जवळच्या माणसांचा विरह आपण सोसू शकतो का हा विचार मनात आला तरी आपण आतून हादरतो. या अशा काळामध्ये किंवा या दुर्घटनेमध्ये जी लोक गेली त्यांच्या आप्तेष्टांना काय वाटत असेल असा विचार करून बघावा आणि मग आठवावीत आपल्यापासून दुरावलेली माणसं. विनाकारण अहंकारापोटी, इगोपोटी आपण त्यांच्याशी मनात धरलेली आढी. खरं सांगू का, आयुष्य खूपच नश्वर आहे. त्यामुळे तो अहंकार गिळून आपली दुरावलेली माणसं पुन्हा माफ करून आपल्या आयुष्यात सामावून घेणं यातच खरा शहाणपणा आहे. उद्या काय होणार याची काही शाश्वती नसताना कसला अहंकार, कसली आढी आणि कसला मोठेपणा, कुठली चूक आणि कुठली माफी.